नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचा घटक म्हणजेच सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीबद्दल त्या ठिकाणी आपण अभ्यासणार करणार आहोत। यामध्ये आपण ज्या समाज सुधारकांनी संघटनांच्या माध्यमातून सभांच्या माध्यमातून काम केलेलं आहे त्या प्रत्येक संघटनांविषयी आपण या ठिकाणी काय करणार आहोत, माहिती जी आहे ती अभ्यासपूर्ण माहिती जी आहे त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। ज्यामध्ये जर आपण बघितलं मानव धर्म सभा असेल, परमहंस सभा असेल, प्रार्थना सभा असेल, त्याचबरोबर आपण बघितलं सत्यशोधक समाज असेल, इत्यादी जे काही सार्वजनिक सभा असेल, इत्यादी जे काही महत्त्वाच्या इतर संघटना होऊन गेल्या आहेत त्या संघटनांचा आपण काय करणार आहोत या लेक्चरच्या माध्यमातून, तर त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत, एक माहिती जाणून घेणार आहोत जे की परीक्षा दृष्टिकोनातून तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असेल। नक्कीच परीक्षेमध्ये काय तर तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाईल आणि मागचे जे काही पेपर झालेले आहेत जर तुम्ही त्या ठिकाणी काढून बघितलात तर त्यामध्ये तुम्हाला या टॉपिकवर हमखास प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात। चला तर मग सुरुवात करूयात या ठिकाणी या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांचा अभ्यास करायला। ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला दिसत आहे मानव धर्म सभा। ठीक आहे, कोणती सभा आहे? मानव धर्म सभा। आता मानव धर्म सभा जर आपण बघितली, संस्थापक कोण आहेत? दादोबा पांडुरंग तरखडकर। दादोबा पांडुरंग तरखडकरांनी काय केलं होतं? 22 जून 1844 ला, कधी तारीख महत्वाची आहे, कोणती जी काही सभा असतील त्यांच्या तारखा महत्वाच्या आहेत। 22 जून 1844 साली त्यांनी कोण्या ठिकाणी तर सुरत या ठिकाणी काय केलेलं होतं? मानव धर्म सभेची स्थापना केलेली आहे। बघा महत्वाचं काय आहे, दादोबा पांडुरंग तरखडकरांनी 22 जून 1844 ला सुरत या ठिकाणी मानव धर्म सभेची स्थापना केली होती। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दादोबा पांडुरंग तरखडकर जे आहेत ते काय होते? महाराष्ट्राचे होते, मग यांनी गुजरातमध्ये जाऊन सुरतमध्ये त्या ठिकाणी या मानव धर्म सभेची स्थापना का केली होती? त्यामागे सुद्धा एक कारण आहे। दादोबा पांडुरंग तरखडकर यांना एल्फिस्टन जे काही कॉलेज आहे त्या कॉलेजकडून त्या ठिकाणी नोकरी मिळालेली होती। कुठं? सुरत मधल्या एल्फिस्टन हायस्कूलमध्ये त्यांना नोकरी मिळाली होती। त्यासाठी ते शिक्षक म्हणून सुरत या ठिकाणी काम करत होते आणि तिथं काम करत असताना त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं? मानव धर्म सभेची स्थापना केली होती। मग या प्रसंगी त्यांना कोणत्या लोकांनी त्यांना मदत केलेली आहे किंवा सहकार्य केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, दुर्गाराम मेघाराम मेहता आणि शंकर दलपत राय या दोघांनी काय केलं होतं? मानव धर्म सभेची स्थापना करण्यासाठी दादोबा पांडुरंग तरखडकरांना मदत केलेली आहे। ठीक आहे, कोण आहेत? बघा लक्षात ठेवायचंय, दुर्गाराम मेघाराम मेहता आणि शंकर दलपत राय या दोघांनी मानव धर्म सभा स्थापन करण्यासाठी दादोबा पांडुरंग तरखडकरांना काय केली होती? मदत केलेली होती। मग आता स्वतः दादोबा पांडुरंग तरखडकर काय होते तर याचे अध्यक्ष होते, लक्षात ठेवायचे। ठीक आहे, क्लिअर आहे तुम्हाला? बघा बाकीच्या जे काही दादोबा पांडुरंग तरखडकरांनी संघटना स्थापन केल्या त्या सर्वच्या सर्व महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात, मुंबईमध्ये पाहायला मिळतात। मात्र एकमेव अशी संघटना आहे जिची स्थापना कोण्या ठिकाणी करण्यात आली होती? सुरत या ठिकाणी करण्यात आली होती। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ती संघटना कोणती आहे? मानव धर्म सभा आहे। पुढे बघा, आता हे जी काही मानव धर्म सभा होती मग त्यांचं नेमकं काम काय होतं किंवा नेमकं त्यांना काय अपेक्षित होतं तर लक्षात ठेवायचं आहे। तर त्यांनी एकेश्वरवादाचा काय केला होता? पुरस्कार केलेला आहे। म्हणजे इथं खूप सारे जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा केली जाते, 36 कोटी देवदेवतांची पूजा केली जाते। मात्र यांनी काय सिद्धांत मांडलाय किंवा कोणत्या कशाचा पुरस्कार केलाय तर एकेश्वरवादाचा पुरस्कार त्या ठिकाणी या मानव धर्म सभेने केलेला आहे। मग आता या मानव धर्म सभेच्या प्रचारासाठी दादोबा पांडुरंग तरखडकरांनी एक ग्रंथ लिहिला होता। त्या ग्रंथाचं नाव काय आहे यावर परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात। त्यासाठी लक्षात ठेवा, मानव धर्म सभेच्या प्रचारासाठी दादोबा पांडुरंग तरखडकरांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिला आहे। कोणता ग्रंथ आहे? धर्मविवेचन नावाचा ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी याच्या प्रचारासाठी लिहिला होता, यास प्रचारासाठी। पुढे बघा, निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अभावामुळे ही सभा जी आहे ती अधिक काळ टिकू शकलेली नव्हती, कारण की निष्ठावान कोणी यांना लाभत नव्हतं। सदस्य तर होत होते मात्र त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये काम करण्याची तेवढी कुवत नव्हती किंवा पूर्णपणे झोकून देऊन कोणी त्या ठिकाणी काम करत नव्हतं। त्यामुळे ही जी काही सभा आहे ती जास्त काळ टिकू शकली नव्हती। त्याचबरोबर या सभेच्या सदस्यांना मूर्तीपूजा मान्य नव्हती। ठीक आहे, लक्षात घ्यायचंय। त्याचबरोबर त्यांना मूर्तीपूजा मान्य नव्हती म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? चर्चमधील निराकार परमेश्वराची प्रार्थना करण्याचा निश्चय या मानव धर्म सभेच्या सभासदांनी किंवा सदस्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ठीक आहे, क्लिअर आहे एवढं? ते काय करायचे? एकेश्वरवादाचा पुरस्कार केलेला आहे। या सभेच्या प्रचारासाठी धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिलाय, अत्यंत महत्वाचा आहे, नोट डाऊन करू शकता तुम्ही। त्याचबरोबर बघा, या सभेचे जे काही सदस्य आहेत त्यांना मूर्तीपूजा मान्य नव्हती, म्हणजे मूर्तीपूजेला ते
विरोध दर्शवायचे, विरोध करायचे, लक्षात घ्या. पुढे बघा, पुढे आहे ज्ञानप्रसारक सभा. आता काय झालं होतं तर त्या ठिकाणी मानधर्म सभा जी आहे ती अधिक काळ टिकू शकली होती, त्यामुळे पुढच्या काळामध्ये या ज्ञानप्रसारक सभेची स्थापना करण्यात आली होती. मग आता नेमकी कशा पद्धतीने ही स्थापना झालेली आहे तर बघा, जे काही मुंबई इथलं महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या अध्यक्षतेखाली या ज्ञानप्रसारक सभेची काय केली होती, स्थापना केली होती. कोण्या ठिकाणी, मुंबईमध्ये. कोणाच्या अध्यक्षतेखाली, दादोबा पांडुरंग तर्खडकरांच्या अध्यक्षतेखाली. कधी केलेली आहे, 1 सप्टेंबर 1848. ठीक आहे, मानवधर्म सभा 1844 लक्षात ठेवायचं आहे आणि ज्ञानप्रसारक सभा 1848. मग आता यामध्ये जर आपण बघितलं तर ही जी काही ज्ञानप्रसारक सभा आहे तिला नावारूपाला आणण्याचं, ठीक आहे, म्हणजे सर्वदूर पसरण्याचं जे काही महत्वाचं योगदान आहे ते कोणाचं आहे तर लक्षात ठेवा, भाऊदाजी लाड आहेत, विश्वनाथ मंडलिक आहेत, गोविंद माडगावकर आहेत. यांनी नेमकं काय केलेलं आहे तर ज्ञानप्रसारक सभा या संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी या लोकांनी महत्त्वपूर्ण काम केलं आहे किंवा खूप सारे प्रयत्न यांचे आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा, जे काही एमपीएससी वगैरे आहे त्या एमपीएससी मध्ये जर आपण बघितलं, जे काही एमपीएससीच्या परीक्षा होतात त्या परीक्षामध्ये जर आपण बघितलं तर यावर प्रश्न विचारला होता की ज्ञानप्रसारक ही जी काही सभा आहे त्या सभेला नावारूपाला आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे किंवा प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, भाऊदाजी लाड, विश्वनाथ मंडलिक, गोविंद माडगावकर यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. तसेच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी या संस्थेच्या सभामध्ये संशोधनात्मक लेख जे आहेत ते त्या ठिकाणी वाचण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे, संशोधनात्मक लेख या ज्ञानप्रसारक सभेच्या सभांमध्ये वाचण्याचं काम कोणी केलेलं आहे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे, लक्षात घ्या. पुढे जाऊयात आपण. या सभेचं नेमकं उद्दिष्ट काय होतं. ज्ञानप्रसारक सभा तर स्थापन करण्यात आलं होतं, मात्र कोणती संघटना असेल, सभा असेल, यांचं काही ना काही उद्दिष्ट असतं. त्याचबरोबर या ज्ञानप्रसारक सभेचे सुद्धा काही उद्दिष्ट होते, ज्यामध्ये भारतीय समाजामध्ये यांना काय करायची होती, जागृती घडवून आणायची होती. तसेच भारतीय समाजामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण करायचा होता. धार्मिक समाज जीवनात बदल त्या ठिकाणी त्यांना घडवून आणायचे होते. सामाजिक परिवर्तनासाठी सुद्धा त्यांना प्रयत्न करायचे होते आणि सभेत चर्चा करून सभासदांना सामाजिक परिवर्तन होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन सुद्धा करायचं होतं. त्याचबरोबर बघा, सभासदांनी आपापल्या गावी जाऊन समाजात धार्मिक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे, हे सर्व उद्दिष्ट समोर ठेवून या ज्ञानप्रसारक सभेची काय करण्यात आली होती, स्थापना करण्यात आलेली होती. यांना काय करायचं होतं, समाजामध्ये ज्ञानाचा प्रसार करायचा होता. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला समाजात जागृती, ज्ञानाचा प्रकाश, त्याचप्रमाणे समाजात जाऊन त्यांचे जे काही धार्मिक बदल आहे ते त्यांना घडवून आणायचं होतं, समाजाला ज्ञानी करून. पुढचं महत्वाचं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. पुढची महत्वाची सभा आहे परमहंस सभा. ठीक आहे, 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एक आहे मानवधर्म सभा, दुसरी आहे ज्ञानप्रसारक सभा आणि तिसरी आहे परमहंस सभा. या तिन्हीचेही संस्थापक कोण आहेत तर लक्षात ठेवायचे, दादोबा पांडुरंग तर्खडकर आहेत. आता ही जी काही परमहंस सभा आहे याची स्थापना कधी झाली, 31 जुलैला त्या ठिकाणी जर आपण बघितलं 1849 साली कोण्या ठिकाणी, मुंबईमध्ये या परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आता ही परमहंस, या जी काही परमहंस सभा आहे या परमहंस सभेच्या स्थापनेसाठी कोणी मदत केलेली आहे, पुन्हा लक्षात ठेवायचं आहे, ही सभा स्थापन करण्यासाठी इंग्रजी शिक्षण घेतलेल्या नवतरुणांनी काय केलेलं आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मदत केलेली आहे. बघा, महत्वाचं आहे. आता एमपीएससी मध्ये इथं प्रश्न विचारलेला होता की परमहंस सभेच्या स्थापनेमध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकरांना कोणी मदत केली. त्यामध्ये ऑप्शन मध्ये हा पॉइंट होता, कोणता तर इंग्रजी शिक्षण घेतलेल्या नवतरुणांनी त्या ठिकाणी कोणाला मदत केलेली आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकरांना मदत केली आहे. त्यासाठी महत्वाचं आहे, परमहंस सभा सुद्धा कोणाची आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची आहे. कधी स्थापना झालेली आहे, 1849 साली कोण्या ठिकाणी, मुंबईमध्ये. पुढे बघा, मग यामध्ये नेमके कोण कोण सहकारी त्यांना लाभले होते तर भाऊ महाजन आहेत, आत्माराम पांडुरंग तर्खडकर आहेत, सकाराम चव्हाण आहेत, बाबा पद्मनजी आहेत, बाळकृष्ण जयकर आहेत आणि भिकोबा चव्हाण आहेत. या महत्वपूर्ण व्यक्तींनी काय केलं होतं तर ही परमहंस सभा स्थापन करण्यासाठी मदत केलेली होती. आता तुमच्यापैकी काही जणांनी हे जे काही आपलं लेक्चर आहे याआधी सुद्धा बघितलेलं असेल. ठीक आहे, मात्र रिव्हिजनसाठी तुमच्यासाठी म्हणून आपण पुन्हा या ठिकाणी हे लेक्चर जे आहे ते घेत आहोत. बघा, यामध्ये हे महत्वपूर्ण जे काही व्यक्ती आहेत ते आपल्याला इथे सांगता येतात. आता त्याचबरोबर बघा, मार्गदर्शनासाठी म्हणजेच या ही जी काही संस्था आहे किंवा ही जी काही सभा आहे या सभेच्या मार्गदर्शनासाठी म्हणजे परमहंस सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव काय आहे
परमहंसिक ब्राह्मधर्म, ठीक आहे, परमहंसिक ब्राह्मधर्म या ग्रंथाची त्यांनी काय केली होती तर रचना केली होती. कशासाठी? मार्गदर्शनासाठी. ठीक आहे, कोणाच्या मार्गदर्शनासाठी? सदस्यांच्या, जी काही परमहंस सभा आहे त्या सदस्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी हा परमहंसिक ब्राह्मधर्म नावाचा ग्रंथ लिहिला होता. अत्यंत महत्त्वाचा आहे, परीक्षेवर प्रश्न विचारून झालेले आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. पुढे बघा, या ग्रंथामध्ये त्यांनी धार्मिक सुधारणेविषयी काय केलेलं होतं? मार्गदर्शन केलं होतं. म्हणजे समाजातले जे काही अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी आहेत त्या नेमक्या कशा पद्धतीने बदलता येतील याबद्दलचं जे काही मार्गदर्शन आहे ते दादोबांनी या पारमांसिक ब्राह्मधर्म या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आता परमहंस सभा जर आपण बघितलं तर ही जी काही सभा आहे ही नेमकी कशी होती, हिचं स्वरूप कसं होतं? गुप्तपणे कार्य करणारी ही एक संघटना होती. ठीक आहे, का गुप्तपणे कार्य करणारी ही संघटना होती? तर हिचं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट नेमकं काय होतं हे आपल्याला आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला हे कळून जाईल की याचं स्वरूप नेमकं गुप्त का ठेवण्यात आलेलं होतं किंवा गुप्त संघटना ही का होती. तर बघा, जाती संस्था यांना काय करायचं होतं? नष्ट करायचं होतं. स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणं, पुनर्विवाहाला प्रेरित करणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट होतं. आणि कोणत्याही व्यक्तीला सभासद होण्या अगोदर एक शपथ सुद्धा घ्यावी लागायची. आता या दोन जे काही उद्दिष्ट आहेत त्या दोन उद्दिष्टाहून आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. ती गोष्ट काय आहे? तर बघा, यांना काय करायचं होतं? जाती संस्था नष्ट करायच्या होत्या आणि स्त्री शिक्षणाला उत्तेजन द्यायचं होतं आणि पुनर्विवाहाला सुद्धा प्रेरित करायचं होतं. त्याचबरोबर एक शपथ घ्यावी लागायची. ती शपथ काय होती? अस्पृश्याच्या हाताने भोजन, ख्रिश्चनांनी बनवलेले पाव आणि मुसलमानांनी आणलेले पाणी पिल्याशिवाय आणि मी जातीभेद मानणार नाही अशी शपथ घेतल्यानंतरच काय व्हायचं तर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला या परमहंस सभेचा सदस्य त्या ठिकाणी होता येत होतं, अन्यथा होता येत नव्हतं. ठीक आहे, काय आहे शपथ? अस्पृश्याच्या हाताने भोजन, ख्रिश्चनाने बनवलेले पाव आणि मुसलमानाच्या हात आणलेले पाणी पिल्याशिवाय आणि त्या ठिकाणी मी जातीभेद मानणार नाही ही शपथ जी आहे ती घेतल्यानंतरच काय व्हायचं तर याचं सदस्यत्व त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मिळायचं. ठीक आहे, त्यामुळं ही जी काही संघटना आहे ती काय करण्यात आलेली होती? गुप्त हिचं स्वरूप ठेवण्यात आलेलं होतं. कारण की जर आपण बघितलं त्या काळातला जो काही समाज आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर सनातनी विचारसरणीचे काही लोक होते त्या लोकांनी काय केलं होतं तर हे जे काही सुधारणा आहेत त्या सुधारणा नको होत्या. कारण की जातीमध्ये जर आपण बघितलं भेदभाव होता आणि तो भेदभाव दूर करण्यासाठी ही संघटना प्रयत्न करत होती. स्त्री शिक्षणाचं महत्त्व त्या काळामध्ये नव्हतं, मात्र यांनी काय केलेलं होतं? स्त्री शिक्षणाला उत्तेजन देण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. त्याचबरोबर पुनर्विवाहाचं त्या ठिकाणी त्या काळामध्ये करणं म्हणजे एक प्रकारचं जर आपण बघितलं तर बहिष्कृत केलं जायचं, समाजाबाहेर काढून टाकलं जायचं. मात्र हे काय करू लागले होते तर पुनर्विवाह सुद्धा त्या ठिकाणी घडवून देण्याचं यांचं उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अस्पृश्याच्या हाताने बनवलेलं भोजन असेल किंवा मुसलमानाच्या हातचं पाणी असेल, मग ह्या सगळ्या गोष्टींमुळं याचे जे काही सदस्य होते ते सदस्यांची जी काही यादी आहे किंवा हे जे काही सदस्य आहेत ते गुप्त ठेवण्यात आलेले होते. ठीक आहे, एकंदरीत जर आपण बघितलं तर ही जी काही आहे ती गुप्त संघटना होती. कारण की जर या गोष्टी समाजाला कळाल्या तर ते काय करतील? आपल्याला बहिष्कृत करतील, आपल्याला वाळीत टाकतील, समाजाबाहेर टाकतील अशी या सदस्यांना भीती होती. म्हणून या सभेचं जे काही कार्य आहे ते कसं चालायचं? गुप्तपणे चालायचं. मात्र पुढच्या काळामध्ये काय झालेलं आहे तर 1860 साली या परमहंस सभेची जी काही सदस्यांची यादी आहे ती चोरीला गेलेली होती. मग जशी ही यादी चोरीला गेली तसं त्या ठिकाणी या सदस्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती की आपलं जे काही काम आहे ते त्या ठिकाणी लोकांना कळेल आणि ते काय करतील किंवा समाजाला कळेल आणि ते समाज काय करेल? आपल्याला बहिष्कृत करेल, समाजाबाहेर काढेल. या भीतीमुळं ही जी काही संघटना आहे किंवा ही जी काही परमहंस सभा आहे ती 1860 साली बरखास्त करण्यात आली होती. कारण की यांची जी काही सदस्यांची यादी आहे ती चोरीला गेलेली होती. ठीक आहे, तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, महत्त्वाच्या आहेत. पुढे बघा, महत्त्वाची जर आपण बघितलं तर प्रार्थना समाज आपल्याला सांगता येतो. प्रार्थना समाज सुद्धा जर बघितलं तर एक महत्त्वाची इथली संघटना होती ज्या संघटनेनं इथल्या सामाजिक सुधारणेसाठी महत्त्वाचं कार्य सुद्धा केलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रार्थना समाज आहे त्या प्रार्थना समाजाची स्थापना नेमकी कशा पद्धतीने झाली त्याची एक पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता एक ब्राह्मो समाजाचे नेते होते ज्यांचं नाव आहे केशवचंद्र सेन. आता केशवचंद्र सेन यांच्याकडे ब्राह्मो समाजाच्या आचार्य हे पद होतं आणि त्यानुसार ते काय करायचे? व्याख्यान देत फिरायचे. आणि अशाच एका वेळी ते मुंबईमध्ये सुद्धा त्यांच्या व्याख्यानासाठी आलेले होते. आणि या व्याख्यानाला जर आपण बघितलं तर आपले जे काही महाराष्ट्रामधले तरुण व्यक्ती होते किंवा जे काही कर्ते समाज सुधारक होते ते सुद्धा त्या ठिकाणी तिथं उपस्थित होते. मग केशवचंद्र सेन यांच्या व्याख्यानाकडून प्रेरणा घेऊन
इथं आत्माराम पांडुरंग तरखडकरांनी काय केलं होतं, प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. आता या प्रार्थना समाजाची जी काही स्थापना आहे ती मूळतः जर आपण बघितली तर ब्राह्मो समाजाची जी काही तत्वे आहेत त्या तत्वांच्या आधारावरच काय झालेली आहे, या प्रार्थना समाजाची स्थापना महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, प्रार्थना समाजाचे तत्व आणि ब्राह्मो समाजाचे तत्व हे आपल्याला या ठिकाणी एकसारखे पाहायला मिळतात. ठीक आहे, मग 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये महाराष्ट्रात समाज प्रबोधन करणारी महत्वाची संस्था कोणती होती, ही प्रार्थना सभा होती, ज्याची स्थापना कधी झालेली आहे, 1867 मध्ये. कोण्या ठिकाणी, तर मुंबईमध्ये याची स्थापना करण्यात आलेली आपल्याला सांगता येते. ठीक आहे, क्लिअर आहे. केशवचंद्र सेन यांच्या मुंबईमधल्या व्याख्यानावर प्रेरणा घेऊन प्रार्थना समाजाची स्थापना झाली. त्याचबरोबर संस्थापक आणि पहिले अध्यक्ष जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर ते कोण असतील, आत्माराम पांडुरंग तरखडकर असतील, लक्षात ठेवायचं आहे. बघा, कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. प्रार्थना समाजचे जे काही संस्थापक आहेत ते आहेत आत्माराम पांडुरंग तरखडकर. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण काय करतो, प्रार्थना करतो, आणि प्रार्थना केल्यानंतर जर आपण बघितलं तर आपला जो काही आत्मा आहे तो काय होतो, तल्लीन होतो. त्यामुळं आत्मा आणि प्रार्थना ही लिंक तुम्हाला त्या ठिकाणी काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. ही जर लिंक तुम्ही लक्षात ठेवली तर दादोबा पांडुरंग तरखडकरांनी कोणत्या सभा स्थापन केल्यात आणि आत्माराम पांडुरंग तरखडकरांनी कोणत्या सभा स्थापन केल्या यामध्ये तुम्हाला कधीच कन्फ्युजन होणार नाही. आत्मा, प्रार्थना फक्त इतकंच लक्षात ठेवा. बाकीचे जे काही आहेत ते कोणाचे आहेत, दादोबा पांडुरंग तरखडकरांचे आहेत. ठीक आहे, पुढे जाऊयात. या प्रार्थना समाजाचे सदस्य कोण कोण होते, राघव भांडारकर आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, मामा परमानंद आहेत, रामलाल कृष्ण आहेत, बाहू महाजन आहेत, वामन आबाजी मोडक आहेत, न्यायमूर्ती चंदावरकर हे महत्वाचे काय होते, सदस्य कशाचे, या प्रार्थना सभेचे. राघव भांडारकर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, प्रसिद्ध इतिहास संशोधक आहेत ते. त्याचबरोबर महर्षी कर्वे यांनी जी काही पहिलं महिला विद्यापीठ त्या ठिकाणी स्थापन केलं होतं, SNDT, त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते, तर राघव भांडारकरच होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या प्रार्थना समाजाचे कार्यवाहक कोण होतं, बाळ मंगेश वागळे हे याचे कार्यवाहक होते. त्याचबरोबर या प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी एक मुखपत्र सुद्धा सुरू करण्यात आलं होतं. त्या मुखपत्राचं नाव काय होतं, तर लक्षात ठेवायचं आहे, सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र प्रार्थना समाजाच्या वतीने त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं. महत्वाचं आहे बघा. ठीक आहे, प्रार्थना समाजाचं मुखपत्र काय होतं यावर परीक्षेमध्ये खूपदा प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यानंतर बघा, प्रार्थना समाजाची नेमकी तत्वे काय होती. तुम्हाला तत्वे हुबेहूब कोणासारखे दिसतील, ब्राह्मो समाजासारखे, कारण की ब्राह्मो समाजाच्याच तत्वावर आधारित याची स्थापना इथं महाराष्ट्रात करण्यात आली होती, ज्यामध्ये एकेश्वरवाद आहे, अवताराची संकल्पना चुकीची त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली होती, मूर्तीपूजा हे थोतांड आहे. ही जी काही तत्वे आहेत ती कोणाची होती, प्रार्थना समाजाची होती. आता जे काही विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करत आहेत त्या प्रत्येक परीक्षेसाठी आपल्याकडे वेगवेगळ्या बॅचेस सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. जे विद्यार्थी जिल्हा परिषद भरतीसाठी तयारी करतायत त्या जिल्हा परिषद भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण बघितलं, जिल्हा परिषद भरतीच्या सर्व पोस्टसाठी आपण एकच बॅच त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, ज्या बॅचमध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमत्ता हे जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासायला मिळतील. बॅच रेकॉर्डेड आहे. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठीच फी फक्त 999 रुपये असेल. अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा, त्यावर तुम्हाला या बॅचेस मिळतील. जर काही अडचण आली असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय, तिथं सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता या प्रार्थना समाजाचं जर आपण बघितलं तर प्रबोधनातलं योगदान काय आहे, नेमकं यांनी समाजासाठी काय काय केले, तर याचे जे काही सदस्य होते, नाम जोशी यांनी काय केलं होतं, सोशल सर्व्हिस लीगची त्या ठिकाणी स्थापना केली होती आणि या सोशल सर्व्हिस लीगच्या माध्यमातून मजुराची स्थिती सुधारण्यासाठी यांनी खूप सारे प्रयत्न इथं केलेले आपल्याला सांगता येतात. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, गोपाळ कृष्ण गोखले यांनी देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण व्हावेत या उद्देशानं भारत सेवक समाजाची त्यांनी काय केली होती, स्थापना केली होती. हे सुद्धा काय होते, प्रार्थना समाजाचे एक सदस्य त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. तसेच मजुरांसाठी मुंबईमध्ये रात्रशाळा सुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्यात आल्या होत्या. कशामार्फत, या प्रार्थना समाजामार्फत. तसेच या प्रार्थना समाजाची जर आपण बघितलं तर एक महत्त्वाचे व्यक्ती आपल्याला सांगता येतात, ज्यांचं नाव आहे काय, तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. त्यांना आपण वीरा शिंदे म्हणून ओळखतो. वीरा शिंदेने सुद्धा काय केलं होतं, 1806 साली डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेची त्यांनी काय केली होती, स्थापना केली होती. आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जर आपण बघितलं दलित उद्धारासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य सुद्धा केलेली आपल्याला सांगता येतात. कोण आहेत, वीरा शिंदे. कशाची स्थापना केलेली आहे, डिप्रेस क्लासेस मिशनची. कशाचे सदस्य होते ते, तर लक्षात ठेवायचं आहे, प्रार्थना समाजाचे ते सदस्य होते. यांच्याकडे सुद्धा जर आपण बघितलं, या प्रार्थना समाजाचं महत्त्वाचं जे काही पद आहे ते यांच्याकडे होतं. मात्र यांनी काय केलेलं होतं, तर ज्या वेळेस 1908 वगैरे जर आपण बघितलं तर लोकमान्य टिळकांना काय करण्यात आलं होतं,
राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती आणि त्यांना अटक करण्यात आलेली होती. मात्र त्या ज्या दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती त्या दिवशी वीरा शिंदे यांनी काय केलं होतं, प्रार्थना समाजामध्ये एक प्रार्थना त्या ठिकाणी सादर केलेली होती टिळकांसाठी. त्यामुळं या ठिकाणी जर आपण बघितलं, या प्रार्थना समाजाने काय केलं होतं, वीरा शिंदे यांना प्रार्थना समाजातून काढून टाकलेलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग पुढे जर आपण बघितलं तर त्यांनी नंतर त्या डिप्रेस क्लासेस मिशनच्या वतीनं कार्य करायला सुरुवात केलेली होती. ठीक आहे. पूर्ण प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर या ठिकाणी सुद्धा काय करण्यात आलं होतं, अनाथ बालकाश्रमाची सुद्धा स्थापना करण्यात आली होती. तसेच पुण्यामध्ये आर्य महिला समाज, लक्षात ठेवायचं आहे, पंडिता रमाबाईंनी काय केलं होतं, तर लक्षात ठेवायचं, पंडिता रमाबाईंनी पुण्यामध्ये आर्य समाजाची त्या ठिकाणी स्थापना केली होती. आता या प्रार्थना समाजाच्या वतीनं काय केलं जायचं, तर एक बिनबोबाटी सभा त्या ठिकाणी घेतली जायची. ठीक आहे. बिनबोबाटी जी काही सभा आहे ती बिनबोबाटी सभा त्या ठिकाणी घेतली जायची आणि या सभेला फक्त आणि फक्त कोण उपस्थित राहायच्या, स्त्रिया त्या ठिकाणी उपस्थित राहायच्या. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर जे काही भाषणं वगैरे जे आहेत ते स्त्रिया त्या ठिकाणी द्यायच्या किंवा त्यांची व्याख्याने वगैरे जे आहेत ते स्त्रियांचं आयोजन त्या ठिकाणी केलं जायचं. मात्र त्या काळामध्ये असं स्त्रियांचं संमेलन किंवा स्त्रियांच्या सभा घेणं हे त्या काळामध्ये मान्य नव्हतं किंवा घेतलं जात नव्हतं, त्यावर टीका केली जायची. त्यामुळं गाजावाजा न होऊ देता म्हणजे बिनबोबाटी काय केलं जायचं, तर ह्या सभा घेतल्या जायच्या. कोणाच्या नेतृत्वाखाली, पंडिता रमाबाई यांच्या नेतृत्वाखाली. मात्र पुढच्या काळामध्ये याच बिनबोबाटी सभांचं जे काही रूपांतर आहे ते कशामध्ये झालं होतं, आर्य महिला समाजामध्ये झालं होतं. कोणी त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे, पंडिता रमाबाईंनी. त्यानंतर बघा, एकेश्वर निष्ठांची कैफियत हा निबंध सुद्धा त्या ठिकाणी लिहिण्यात आलेला होता. मग या समाजानं हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी, अस्पृश्यता निर्मूलनासाठी, विधवा पुनर्विवाहासाठी, स्त्री शिक्षण, बालविवाह विरोध इत्यादी धर्मसुधारांना काय केलं होतं, तर प्रार्थना दिलं होतं. आणि प्रार्थना समाजानं अजून एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, भारतातील ब्रिटिश सत्तेचं त्यांनी काय केलं होतं, समर्थन केलं होतं. हा पॉईंट तुम्हाला सापडणार नाही कुठं, लक्षात ठेवा. प्रार्थना समाजानं काय केलं होतं, भारतातील ब्रिटिश सत्तेचं समर्थन सुद्धा त्यांनी केलेलं होतं. पुढे जाऊयात आपण, नेमक्या मर्यादा काय काय होत्या, तर यांना जनतेशी जवळीक साधता आली नाही. त्याचबरोबर आपण बघितलं तर जे काही समाजाचे अनुयायी आहेत ते वर्तनात आणि कृतीमध्ये त्यांच्या काय होती, विसंगती होती. हे काय करायचे, तर त्या ठिकाणी प्रचार करायचे, प्रसार करायचे. मात्र हे जे काही त्या समाजामधल्या जे काही प्रथा परंपरा आहेत किंवा जे काही सामाजिक सुधारणा ज्या आहेत ते लोकांना सांगायचे की तुम्ही असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. मात्र ज्या वेळेस यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये तसा प्रसंग यायचा त्यावेळेस मात्र ते काय मागे हटायचे. ठीक आहे. त्यामुळं यांच्या वर्तनामध्ये आणि कृतीमध्ये काय होती, विसंगती होती. त्यामुळे याला काय आलेलं आहे, तर अपयश त्या ठिकाणी आलेलं आपल्याला सांगता येतं. पुढे बघा, न्यायमूर्ती मगो रानडे यांनी मानवता, समानता आणि आध्यात्मिकता या 3 शब्दामध्ये प्रार्थना समाजाच्या वैचारिक भूमिकेचं, कार्याचं सार जो आहे तो स्पष्ट केला होता. हे बाकी काही तेवढं तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही. पुढे बघा, सत्यशोधक समाज आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली, 1873. कधी कधी आपल्याला काय केलं जातं, तर याचं पूर्ण डेट जी आहे ती विचारली जाते. त्यासाठी ते 24 सप्टेंबर 1873 रोजी कोण्या ठिकाणी, पुण्यामध्ये कशाची स्थापना, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. काय उद्देश होता, तर उच्च नीच भाव असेल, स्त्री दास्य असेल, हिंदू धर्मातील मूर्तीपूजा असेल व संस्कृत भाषेतील कर्मकांड असेल यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी, म्हणजे जे काही समाजातल्या अनिष्ट प्रथा परंपरा आहेत या दूर करण्यासाठी आणि समाजातलं जे काही अज्ञान आहे ते सुद्धा दूर करण्याच्या उद्देशाने त्यांनी काय केलं होतं, तर या सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. तसेच अजून काय उद्देश होता, तर जे काही शूद्र लोक आहेत त्या शूद्रांच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी, तसेच त्यांची धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीमधून मुक्तता करण्यासाठी सुद्धा त्यांनी काय केलं होतं, तर याची स्थापना जी आहे ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती. आता या सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य काय होतं, यावर खूपदा परीक्षांमध्ये काय झालेले आहेत, प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले गेलेले सांगता येतात. ज्यामध्ये बघा, सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोची मध्यस्थी, हे काय सांगता येतं आपल्याला, याचं ब्रीद वाक्य सांगता येतं. त्याचबरोबर समाज सुधारणेची महाराष्ट्रातली ही काय होती, पहिली चळवळ होती, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, ज्यामध्ये कीर्तन असतील, पोवाडे असतील, प्रवचन असतील यांचा सुद्धा आधार त्यांनी घेतला होता. मग आता सत्यशोधक समाजाकडून प्रेरणा घेऊन कोणी कोणी त्या ठिकाणी सामाजिक ज्या काही सुधारणा आहेत त्या करण्याचा प्रयत्न केले आहेत. छत्रपती शाहू महाराज आहेत, त्याचबरोबर आपण बघितलं कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. यांनी काय केलं होतं, तर सत्यशोधक समाजाकडून प्रेरणा घेऊन कार्य केलेलं आपल्याला सांगता येतं.
पुढे आहेत सार्वजनिक सभा. आपल्याला महत्वाची संघटना किंवा सभा त्या ठिकाणी सांगता येते. ज्या सार्वजनिक सभेची स्थापना कधी करण्यात आली होती? 1870 साली करण्यात आली होती. कोण्या ठिकाणी? पुण्यामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. सार्वजनिक सभा 2 एप्रिल 1870 कोण्या ठिकाणी? पुण्यामध्ये. मग याआधी जर आपण बघितलं तर 1867 मध्ये काय झालं होतं? पूना असोसिएशन नावाची एक संघटना स्थापन झाली होती. त्याचंच रूपांतर पुढच्या काळामध्ये या सार्वजनिक सभेमध्ये झालेलं आहे. आता या सार्वजनिक सभेची स्थापना करण्यामागचं उद्दिष्ट काय होतं? तर पुण्यामध्ये जे काही पर्वती मंदिर संस्थान आहे, पेशवेकालीनचे मंदिर आहे किंवा संस्थान आहे, त्या मंदिरामध्ये जर आपण बघितलं तिथले जे काही महंत आहेत ते काय करू लागले होते? आर्थिक गैरव्यवहार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करू लागले होते. मात्र त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी काय करण्यात आलं होतं? या सार्वजनिक सभेची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली होती. मग याचे संस्थापक कोण आहेत असा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. तर लक्षात ठेवा, गणेश वासुदेव जोशी हे काय आहेत? तर याचे संस्थापक आपल्याला सांगता येतात. त्यांना काय म्हणून ओळखतो आपण? सार्वजनिक काका म्हणून ओळखतो. त्याचबरोबर या सभेच्या स्थापनेसाठी कोणी मदत केली होती? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी या ठिकाणी या सभेच्या स्थापनेसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली होती. आता या सभेचं नेमकं कार्य कशा पद्धतीने चालायचं? तर या सभेच्या कार्यामागचे जे काही विचार असायचे ते कोणाचे असायचे? रानडेंचे असायचे. आणि त्या विचारांची अंमलबजावणी प्रत्यक्षपणे करण्याचं काम कोणी केलं होतं? गणेश वासुदेव जोशींनी केलं होतं. याचे पहिले अध्यक्ष कोण होते? श्रीनिवास पंत प्रतिनिधी औंध संस्थानाचे याचे पहिले अध्यक्ष होते. तर उपाध्यक्ष कोण आहेत? श्रीमंत चिमणाजी रघुनाथ पंत सचिव भोरचे हे काय होते? तर याचे उपाध्यक्ष होते. अध्यक्ष लक्षात ठेवा, उपाध्यक्ष लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. आणि संस्थापक सुद्धा महत्वाचे आहेत. पुढे बघा, सभेचे अजून काही मान्यवर अध्यक्ष सुद्धा राहून गेले, ज्यामध्ये गोपाळकृष्ण गोखले आहेत, गोपाळ हरी देशमुख आहेत, अण्णासाहेब पटवर्धन आहेत, त्याचबरोबर ल ब भोपाटकर आहेत. हे इत्यादी महत्वाच्या व्यक्तींनी सुद्धा काय केलं होतं? तर या या सार्वजनिक सभेचं अध्यक्षपद जे आहे ते यांनी भूषवलेलं होतं. यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं? 1887 साली या सार्वजनिक सभेमध्ये त्यांनी काय केला होता? प्रवेश केलेला होता. मात्र जसं लोकमान्य टिळकांनी याच्यामध्ये प्रवेश केला तसं याला काय प्राप्त झालेलं आहे? या सभेला जहाल स्वरूप प्राप्त झालंय. कारण की लोकमान्य टिळक काय होते? जहालमतवादी विचारसरणीचे होते, परखड विचार मांडणारे होते. मात्र याआधी जर आपण बघितलं तर यामध्ये जे काही सदस्य होते ते कसे होते? मवाळ विचारसरणीचे होते. मग टिळकांच्या प्रवेशाने या सभेला जहाल स्वरूप प्राप्त झालं. त्यामुळं यामध्ये असणारे जे काही मवाळ होते ते बाहेर पडले आणि त्यांनी काय केलं होतं? डेक्कन सभेची त्या ठिकाणी स्थापना केली होती. लक्षात ठेवायचं 1896 साली. ठीक आहे. मग आता 1887 मध्ये यांनी प्रवेश केला. मग प्रवेश केल्यानंतर यांनी काय केलं आहे? खंडबंदीची चळवळ इथं सुरू केलेली होती. कशाची? खंडबंदीची जी काही चळवळ आहे त्यालाच काय म्हटलं जातं? साराबंदीची चळवळ म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी ओळखतो. ठीक आहे. मग ह्या ज्या काही चळवळी आहेत त्या चळवळी कोणी राबवलेल्या होत्या? तर लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी या चळवळी राबवलेल्या आहेत. यस, लोकमान्य टिळकांच्या प्रवेशामुळं हे काय झालं होतं? हिला जहाल स्वरूप प्राप्त झालं होतं. त्यानंतर इथले जे काही मवाळ विचारसरणीचे लोक होते त्या याच्यातून बाहेर पडले आणि त्यांनी डेक्कन सभेची स्थापना केलेली आहे. यस, बघा, दुष्काळ ज्यावेळेस पडला होता 1876-77 मध्ये त्याचं जे काही अभ्यास आहे, आर्थिक कृषीविषयक समस्यांचा अभ्यास जो आहे तो या सार्वजनिक सभेने त्या ठिकाणी केलेला होता. पुढे बघा, सार्वजनिक सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण? असं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे 2016 साली मीरा पावगी यांची काय करण्यात आली होती? तर सार्वजनिक सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. म्हणजे इतक्या वर्षाच्या, जवळपास 150 वर्षाच्या काळामध्ये पहिल्यांदाच 2016 साली काय झालं होतं? तर एका महिलेकडे या सार्वजनिक सभेचं अध्यक्षपद जे आहे ते आलेलं होतं. त्या कोण आहेत? मीरा पावगी. तुम्हाला या ठिकाणी त्या दिसून येतील. ठीक आहे. पुढे जाऊयात. पुढे आहे आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना 1875 साली स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. यस, लक्षात घ्या. कधी? 10 एप्रिल 1875 साली कोण्या ठिकाणी? मुंबईमध्ये काय झालेली आहे? तर याची स्थापना करण्यात आलेली आहे. कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. आता बघा, पुण्यातील जनतेस वेदांचं मार्गदर्शन सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. त्यामुळं पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी काय केलं होतं? तर या आर्य समाजाची एक शाखा जी आहे ती कुठं स्थापन केली होती? लाहोरला स्थापन केली होती. मग पुढच्या काळामध्ये बघा, मुंबईमध्ये जर आपण बघितलं, जरी आर्य समाजाची स्थापना झाली असली तरी जी काही शाखा लाहोरला स्थापन करण्यात आली होती ही लाहोरमधली शाखा काय झालं होतं? तर मुख्य केंद्र बनलेलं होतं. कशाचं? आर्य समाजाचं. महाराष्ट्रात आर्य समाजानं मुंबई असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी सुद्धा प्रयत्न केले आहेत. आणि ज्या हिंदूंचं धर्मांतरण झालेलं होतं त्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्यासाठी धर्मांतरण जी काही चळवळ आहे ती सुद्धा कोणी राबवलेली आहे?
तर या आर्य समाजाने राबवलेली आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये सुद्धा यांचं योगदान त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं सांगता येतं. कशाचं? आर्य समाजाचं. यानंतर आहे राष्ट्रीय सामाजिक परिषद. स्थापना आहे कधी? 1887 साली. संस्थापक कोण आहेत? महादेव गोविंद रानडे आणि पी रघुनाथराव हे काय आहेत त्याचे संस्थापक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. आता राष्ट्रीय सामाजिक परिषद जर आपण बघितलं तर नेमकी कशा पद्धतीने याची स्थापना झालेली होती त्याची थोडक्यात पार्श्वभूमी आपण समजून घेऊयात. आता महत्त्वाचं काय झालं होतं तर 1885 साली जर आपण बघितलं मुंबईमध्ये काय झालेलं आहे तर त्या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस जे आहे, ठीक आहे, त्या काँग्रेसची काय झालेली होती तर राष्ट्रीय काँग्रेसची त्या ठिकाणी स्थापना झाली होती. मग त्या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि याची जी काही अधिवेशनं आहेत ते अधिवेशनं या ठिकाणी भरायचे. आणि मात्र त्या अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं तर नेमकं काय केलं जायचं तर राजकीय जी काही चर्चा आहे, ठीक आहे, राजकीय जे काही विषय आहेत त्या राजकीय विषयांवरच चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जायच्या. मात्र या ठिकाणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं काय मत होतं की ज्या पद्धतीने या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये राजकीय जे काही प्रश्न आहेत त्यांच्यावर चर्चा होतात, त्याचबरोबर या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये सामाजिक जे काही विषय आहेत, प्रश्न आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत त्यांच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे असं मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं होतं. आणि त्यामुळं याच राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सामाजिक परिषदेचं सुद्धा अधिवेशन भरवावं अशी त्यांनी इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केली होती. आणि मग रानडेंच्याच प्रयत्नामुळं पुढच्या काळामध्ये म्हणजेच कधी 1887 साली राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कोण्या ठिकाणी भरलं होतं? मद्रासला भरलेलं होतं. आणि या मद्रासच्या अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं राष्ट्रीय काँग्रेसचं जे काही अधिवेशन भरलं होतं त्याच अधिवेशनाच्या सभामंडपामध्ये या सामाजिक परिषदेचं अधिवेशन सुद्धा भरायला सुरुवात झाली होती. म्हणजे एकंदरीतच काय झालं होतं तर या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सामाजिक आणि राजकीय दोन्ही प्रश्नांवर चर्चा आता होऊ लागल्या होत्या. कोणामुळं तर महादेव गोविंद रानडे यांच्यामुळं. पुढे बघा चेन्नई किंवा मद्रास त्याला आधी म्हटलं जायचं. तर या सभेमध्ये त्या ठिकाणी तिसऱ्या अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं तर या सामाजिक परिषदेची पहिली बैठक पार पडलेली आपल्याला सांगता येते. यस, पुढे जाऊयात. पुढे बघा मूळ उद्देश काय होता तर सामाजिक समस्यांची चर्चा करून धर्म सुधारायचा होता यांना. त्याचबरोबर अनिष्ट रूढींना विरोध करून भारतीय समाजाचं शुद्धीकरण करायचं होतं. यामुळे या सामाजिक परिषदेचं आयोजन करण्यात येऊ लागलेलं होतं. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यात येऊ लागला होता किंवा बालविवाह रोखण्यासाठी प्रार्थना चळवळ जी आहे ती यांनी चालू केली होती. तसेच सामाजिक परिषद ही स्वतंत्रपणे कार्य करणारी संघटना होती. मात्र राष्ट्रीय सभेतील सनातन्यांनी त्याला काय केला होता? विरोध केला होता. आता हे पॉईंट जर आपण बघितलं, जे काही सनातनी विचारसरणीचे लोक होते राष्ट्रीय सभेतले त्यांनी काय केला होता तर या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाला विरोध केला होता. यामध्ये कोण होते आघाडीवर तर लोकमान्य टिळक होते. लोकमान्य टिळक यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर जे काही समाजाचे प्रश्न आहेत ते समाजाने सोडवले पाहिजेत. यामध्ये ना ब्रिटिशांचा हस्तक्षेप असावा ना इथल्या नेत्यांचा हस्तक्षेप असावा. त्यामुळं या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जे काही सामाजिक परिषदेचं अधिवेशन भरायचं या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्याला प्रचंड विरोध होऊ लागलेला होता. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. कारण की हे काय करू लागले होते तर इथल्या रूढी परंपरांना विरोध करू लागले होते, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊ लागलेले होते. त्यामुळं इथले जे काही विचारसरणीचे लोक होते त्यांनी काय केला होता याला विरोध दर्शवलेला होता. मात्र जर आपण बघितलं तर हे जे काही अधिवेशन आहे राष्ट्रीय काँग्रेसचं 1895 साली कुठं होणार होतं? पुण्यामध्ये होणार होतं, लक्षात ठेवायचंय. मग पुण्यामध्ये हे अधिवेशन जर झालं आणि त्या अधिवेशनामध्ये जर या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अधिवेशन भरलं तर त्या अधिवेशनाचं सभामंडप जाळून टाकण्याची जी काही धमकी आहे ते टिळकांचे एक अनुयायी आहेत, श्रीनिवास असं काहीतरी त्यांचं नाव होतं, त्यांनी काय केलं होतं एक धमकी दिली होती की जर हे अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जर सामाजिक परिषदेचं अधिवेशन झालं तर त्या ठिकाणी मंडपाला आग लावण्यात येईल अशी धमकी दिली होती. त्यामुळं जर आपण बघितलं या राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन ज्या दिवशी पुण्यात झालं त्या दिवशी जर आपण बघितलं तर त्या सामाजिक परिषदेचं अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसच्या सभामंडपात न भरवता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्राउंडवर सामाजिक परिषदेचं अधिवेशन भरवण्यात आलं होतं. तरी सुद्धा चाफेकर बंधूंनी त्याला आग लावायलाच त्या ठिकाणी म्हणजे आग लावलेलीच होती. ठीक आहे, तर अशा पद्धतीने याला काय झाला होता तर विरोध होऊ लागला होता. म्हणून पुढच्या काळामध्ये म्हणजे 1896 पासून हे सामाजिक परिषदेचं अधिवेशन काँग्रेसच्या सभामंडपामध्ये घेणं किंवा अधिवेशन भरवणं ते बंद करून टाकण्यात आलेलं होतं, लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा भारत सेवक समाज आहे. स्थापना कधीची आहे? 12 जून 1905. कोण्या ठिकाणी? पुण्यामध्ये. मुंबईमध्ये वगैरे वाटेल तुम्हाला, मात्र लक्षात ठेवायचे भारत सेवक समाजाची स्थापना पुण्यामध्ये 1805 साली नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी त्या ठिकाणी याची स्थापना केली. मग त्यांनी भारत सेवक समाजाच्या माध्यमातून देशाची निस्वार्थपणे सेवा केलेली आहे. नेमकं भारत सेवक समाज जो आहे तो स्थापन करण्याचं त्यांना का त्या ठिकाणी याची स्थापनाची गरज पडली तर लक्षात घ्यायचं आहे उद्दिष्ट काय होतं
किंवा ध्येय काय होतं, तर साम्राज्याअंतर्गत स्वराज्य स्थापन करणं असेल, देश बांधवांची उन्नती करणं असेल, सनशीर मार्गाने चळवळ करणं असेल किंवा सनशीर मार्गाने चळवळ करण्यासाठी कार्यकर्ते तयार करणं असेल, या सर्व बाबींमुळे त्यांनी काय केलं होतं, तर या भारत सेवक समाजाची स्थापना केली होती, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून. मात्र त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय होता, की भारत सेवक समाज स्थापना करण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय होता, तर भारत मातेच्या सेवेसाठी निस्वार्थपणे कार्य करणारे जे काही कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते त्यांना निर्माण करायचे होते. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं, या भारत सेवक समाजाची स्थापना 12 जून 1905 साली पुण्यामध्ये केली होती. ठीक आहे, बघा, निस्वार्थपणे मेहनत आणि संघशक्तीने देश सेवेला वाहून घेणारे कार्यकर्ते निर्माण करायचे होते. दादाभाई नौरोजी यांनी काय केलं होतं, तर या संघटनेला मदत केलेली आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर यांनी कोणते कोणते कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत, श्रीनिवास शास्त्री आहेत, पंडित हृदयनाथ कुंजरू आहेत, ठक्कर बाप्पा, नाम जोशी, काकासाहेब लिमये इत्यादी प्रसिद्ध व्यक्ती घडवण्याचं कार्य या भारत सेवक समाजाने केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे, यावर एमपीएससीला सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. डिप्रेस्ड क्लासेस मिशन. ठीक आहे, महत्त्वाची या ठिकाणी आपल्याला संघटना किंवा सभा सांगता येते, ज्याची स्थापना 18 ऑक्टोबर 1906 साली कोण्या ठिकाणी झाली, पुण्यामध्ये झाली नाही मित्रांनो, लक्षात ठेवा, मुंबईमध्ये झालेली आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे, मुंबईमध्ये स्थापना झाली. मात्र पुढे जर आपण बघितलं 1908 साली याची जी काही शाखा आहे ती पुण्यामध्ये सुद्धा स्थापन करण्यात आलेली होती. कधी? 1908 साली. मात्र स्थापना 1906 साली कुठं? मुंबईमध्ये. कोणी केलेली आहे, तर लक्षात ठेवायचं आहे, वीरा शिंदे यांनी त्या ठिकाणी केली. इतर केंद्र जर आपण बघितलं, पुणे, बेंगलोर, इंदोर, भवानी या ठिकाणी याचे मुख्य केंद्र होते. कार्य नेमकं काय केलेलं आहे डिप्रेस क्लासेस मिशननं? ठीक आहे, तर बघा, ही जी काही मिशन आहे ते स्थापन करण्याच्या आधी जर आपण बघितलं, नगरला एक सभा भरलेली होती आणि त्या सभेमध्ये नगरमध्ये एक गाव आहे भिंगार नावाचं गाव, त्या ठिकाणी त्यांनी काय केली होती, वीरा शिंदे यांनी एक शपथ घेतलेली होती की मी अजन्म जे आहे तर त्या ठिकाणी काय करेन, तर दलित उद्धारासाठी प्रयत्न करत राहीन, अशी शपथ जी आहे किंवा दलित उद्धाराची जी काही शपथ आहे ती कोणी घेतलेली होती, वीरा शिंदे यांनी घेतली होती. त्यानुसार त्या डिप्रेस क्लासेस मिशनच्या वतीने त्यांनी कार्य करायला सुरुवात केली होती. शाळा व वसतिगृहाची स्थापना केली आहे. एल्फिस्टन रोडवर त्यांनी पहिली शाळा सुरू केली. अस्पृश्यांच्या वस्तीत शिवणकाम असेल, पुस्तक बांधणीचे वर्ग त्यांनी भरवलेले होते. त्याचबरोबर प्रबोधनपर व्याख्यान कीर्तन देण्याचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी कीर्तनाचं सुद्धा आयोजन केलं होतं. त्याचबरोबर रोग्यांची सेवा करणे हे सुद्धा त्यांनी कार्य जे आहे त्या मिशनच्या वतीने केलेलं आहे. एकंदरीतच दलितांसाठी जे काही मदत आहे, प्रयत्न आहेत, त्यांच्या उद्धारासाठी जे काही महत्त्वाचं काम करणं असेल ते कोणी करण्याचं केलेलं आहे किंवा कोणी हे काम केलेलं आहे, तर वीरा शिंदे यांनी हे प्रयत्न जे आहेत ते केलेले आहेत. आता या डिप्रेस क्लास मिशनचं जर आपण बघितलं तर एक अधिवेशन भरलेलं होतं. त्या अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं कोण उपस्थित होते, लोकमान्य टिळक उपस्थित होते. मग लोकमान्य टिळकांनी या भाषणामध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा दिली होती. ती घोषणा काय होती, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देवच मानणार नाही, अशी घोषणा कोणी केली होती, लोकमान्य टिळकांनी केली होती. कधी? तर बघा, लक्षात ठेवायचं आहे, डिप्रेस क्लासेस मिशनचं दुसरं अधिवेशन भरलं होतं आणि त्या दुसऱ्या अधिवेशनाला लोकमान्य टिळक उपस्थित होते आणि त्या ठिकाणी त्यांनी भाषण करत असताना ही घोषणा दिली होती की जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देवच मानणार नाही. महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. या अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं, गोखले सुद्धा उपस्थित होते, चंदावरकर सुद्धा उपस्थित होते. बघा, अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणं उद्दिष्ट होतं. अस्पृश्यांना नोकरीची संधी मिळवून देणं असेल, अस्पृश्यांच्या अडचणी निवारणं असेल किंवा त्यांचे जे काही सर्व समाजाचा त्यांना पाठिंबा मिळवून देणं असेल, म्हणजे अस्पृश्यांसाठी काय होतं, तर या मिशनचं काम होतं. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, 18 ऑक्टोबर 1909 रोजी मिशनचा वर्धापन दिन त्या ठिकाणी मुंबईला टाउन हॉलमध्ये त्या ठिकाणी साजरा करण्यात आला होता आणि यावेळी त्यांना बडोद्याचे जे काही सयाजीराव महाराज आहेत गायकवाड, त्यांनी काय केलं होतं, 2000 रुपयाची देणगी सुद्धा दिली होती. लक्षात घ्यायचं, महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बघा, या मिशनला जर आपण बघितलं, सयाजी महाराज गायकवाड यांनी काय केलं होतं, तर 2000 रुपयाची देणगी सुद्धा दिलेली होती. मग मिशनच्या वतीनं वेगवेगळे फंड सुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते, ज्यामध्ये रुफी फंड आहे, कपडा फंड आहे, पेटी फंड आहे, तांदूळ फंड आहे. हे जे काही फंड आहेत ते डिप्रेस क्लास मिशनच्या वतीने सुरू करण्यात आले होते. त्याचबरोबर याची शाखा जी आहे ती पुण्यामध्ये सुद्धा 1908 साली सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, बघा, महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अभ्यासल्या. डिप्रेस क्लास मिशन 18 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबईमध्ये स्थापना झाली. तिची शाखा 1908 साली पुण्यामध्ये स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर एक तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, दुसऱ्या अधिवेशनामध्ये
लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं, घोषणा दिली होती, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देवच मानणार नाही. पुढे आहे बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. कधी स्थापना आहे? 1884 साली स्थापना आहे. का महत्वाची आहे? तर देशातली पहिली कामगार संघटना होती. कोणती? बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशन. कधी? 1884 साली. कोणी स्थापना केलेली आहे? नारायण मेघाजी लोखंडे यांनी. ठीक आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 साली या बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केली, जी देशातली पहिली कामगार संघटना म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, मग आता या असोसिएशनचं पहिली सभा जी आहे ती कधी भरली? 23 सप्टेंबर 1884 साली. कोण्या ठिकाणी? मुंबईमधल्या परळमध्ये. ज्याचे काही अध्यक्ष कोण होते? तर नारायण मेघाजी लोखंडे होते. मग या परळमधले जे काही सभा भरलेली होती कामगारांची, त्यासाठी जवळपास 4000 कामगार त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या कामगारांच्या उपस्थितीमध्ये कामगारांचे नेमके प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत, त्या ठिकाणी जाणून घेण्यात आले. आणि जे काही समस्या सोडवण्याचे काही मागणी पत्रक आहे ते त्या ठिकाणी ब्रिटिशांना देण्यात आलेलं होतं किंवा गिरणी मालकांना देण्यात आलं होतं. पुढे बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी जे काही महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं किंवा हे दंगे शांत व्हावे त्यासाठी जे काही प्रयत्न केले होते, त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना काय केलं होतं? जस्टिस ऑफ पीस या पदवीनं सन्मानित केलं आहे. ठीक आहे, हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी त्यांनी जी काही मदत केलेली होती, सहकार्य केलं होतं किंवा ही दंगल शांत व्हावी यासाठी प्रयत्न केले होते, त्यामुळे ब्रिटिशांनी जस्टिस ऑफ पीस या पदवीने त्यांना सन्मानित केलं होतं. पुढे बघा, दुसरी सभा जी आहे ती 1890 साली त्यांनी जी काही दुसरी सभा आहे कशाची? या असोसिएशनची, ती कुठं भरली होती? महालक्ष्मी रेसकोर्स मैदान मुंबई या ठिकाणी ही सभा भरली होती. ज्या सभेला जवळपास 10,000 कामगार त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि या कामगारांच्या उपस्थितीमध्ये कामगारांना रविवारच्या सुट्टीची मागणी करणारा जो काही अर्ज आहे तो ब्रिटिशांना त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. या कामगारांच्या सह्या असणारा जो काही अर्ज आहे तो त्या ठिकाणी देण्यात आला आणि त्यानुसार 10 जून 1890 साली कामगारांना रविवारची सुट्टी लागू करण्यात आलेली होती. कोणाच्या प्रयत्नांमुळे? नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे रविवारची सुट्टी त्या ठिकाणी मिळाली होती. परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की कोणाच्या प्रयत्नामुळे कामगारांना रविवारची सुट्टी मिळालेली आहे, तर लक्षात ठेवायचं आहे नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळेच कामगारांना 10 जून 1890 साली रविवारची सुट्टीची मान्यता जी आहे ती त्या ठिकाणी मिळालेली आपल्याला सांगता येते. जे विद्यार्थी नगर परिषद भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या बॅचेस आहेत, ज्या बॅचेसच्या माध्यमातून तुमची परिपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी करून घेतली जाते. आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा, त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस अभ्यासायला मिळतील. MPSC असेल, सरळ सेवा असेल, सर्व परीक्षांची तयारी तुमची या ठिकाणी व्यवस्थितरित्या करून घेतली जाते. काही अडचण असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला, त्यावर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता किंवा या बॅचबद्दल अधिक इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ठीक आहे, तर थांबूयात. जे काही महत्त्वाचे सामाजिक धार्मिक संघटना होत्या, त्याशी संबंधित असणारे महत्त्वाचे व्यक्ती होते, त्याबद्दल आपण महत्त्वपूर्ण जी काही माहिती आहे जी सरळ परीक्षेमध्ये विचारली जाते ती सर्व या लेक्चरच्या माध्यमातून त्या ठिकाणी अभ्यासलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा अशाच पद्धतीचे काही अजून तुम्हाला व्हिडिओ असतील ते सुद्धा तुम्ही सजेस्ट करू शकता. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.